काय दिसतं का मित्रांनो कुठे आहे क्लायमेट बघून. हो कसं काय मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आवाज थोडा बसला आहे तर आता कुठे आहे, आजूबाजूचा परिसर बघून तुम्हाला समजलंच असणार मी कुठे आहे. कोकणात आहे आणि हे बघून स्पेशली ठीक आहे. तर मी आहे आता कोकणात, म्हणजे आता आहे मी मालवणमध्ये. सकाळचे वाजल्यात आय थिंक 8-8:30 वाजल्यात काहीतरी. लगेच उठून आलो आहे सकाळ सकाळच. तर आता चाललो आहे कुठे, जायचा होता प्लॅन आपला सिंधुदुर्ग फोर्टवर, पण बोटी वगैरे आता बंद आहेत सर्व, तर ते काही जाता येणार नाही तिकडे. म्हणून आता चाललो राजकोट, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे सर्वात महाराष्ट्रामधला सर्वात मोठा स्टॅच्यू, तर तो बघायला चाललो आहे आता. आणि आजूबाजूचा काय जो परिसर असेल तो. तर चला पहिला नाश्ता करूया आणि मग जाऊया. आता ओपन झालं असेल काय नाही काय माहीत नाही. पहिला नाश्ता करतो आणि मग जातो. आणि तुम्हीसुद्धा बघा आणि सर्वांना राज्याभिषेकाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला. मित्रांनो काहीतरी तुम्हाला दाखवतो आता मी, बघा. हो हो, फायनली आपण पोहोचलेलो आहेत, पण तिकडे एंट्री आय थिंक बंद आहे. इकडून काहीतरी एंट्री आहे म्हणून. तर हा बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. तो आपण जाऊ, तिकडे जाऊन प्रॉपर बघायचा आहे. इकडून आम्ही शॉर्टकटने आलो म्हणून आता. आणि हा आहे सिंधुदुर्ग किल्ला इकडून. ते इकडून बोटी वगैरे जातात, त्या बंद आहेत आता. तर आपण जाऊया इकडून असं. तर चला. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे राजकोट इथे. दिसतं का छत्रपती शिवाजी महाराज, आज त्यांचा राज्याभिषेक आहे आणि त्याच दिवशी बरोबर मी आलो आहे. तर चला बघूया मध्ये कसं आहे आणि काय आहे ते. तिकीट वगैरे कसं आहे ते मी सांगतो तुम्हाला. मित्रांनो हा आहे आजूबाजूचा परिसर. इकडून तिकीट वगैरे तर नाही मिळत, काहीच फुकटमध्ये मला वाटतं. असायलाच पाहिजे, महाराजांचं आपण इतिहास बघतोय म्हणजे काहीतरी. हा मेन द्वार राजकोट. आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये मराठेपाडा येथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनलेलं. तर नसेल बघितलं तुम्ही तर नक्की जाऊन भेट देऊन या. त्याचासुद्धा प्रवेशद्वार असाच काहीतरी आहे, एकदम असा भव्य एकदम असा प्रवेशद्वार आहे. आणि त्यालासुद्धा असे 4 बुरुज आहेत. इकडे सुद्धा बुरुज बांधलेले आहेत, हे 1 2 तिकडे 3 असे बुरुज बांधलेले आहेत. तर चला पहिला दर्शन घेऊया महापुरुष मंदिर. आता हे महापुरुष मंदिराचं मी तुम्हाला एक सांगतो कोकणातलं. हां, मला जेवढं माहिती आहे ना तेवढं मी सांगतो. महापुरुषाचं हे मंदिर कोकणात आहे ना, म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे 80-90% हे प्रत्येकाच्या गावोगावी किंवा प्रत्येकाचं असं कुलदैवत झालं, यश झालं, तर प्रत्येकाच्या इथे हे महापुरुषाचं मंदिर हे असतंच म्हणजे असतंच. आता त्याच्या मागचा इतिहास काय आहे तुम्हाला माहिती नाही, पण मी जेवढं बघितलं आहे ते प्रत्येकाच्या इकडे असतंच म्हणजे असतंच. हेच एक महापुरुष मंदिर आहे इकडे. आणि महाराजांचा स्टॅच्यू आहे तिकडे. आपण पहिले इकडे दर्शन घेऊया आणि मग जाऊ. श्वास है गहन
बदलले किती जन्म मी पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो मांडी तुझी देखदा माझ्या उशाला र माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या राजा र माझ्या शिवबार. मित्रांनो महाराजांचा स्टॅच्यू तर बघा भाई, बापरे किती मोबाईल मध्ये असं दिसतंय, पण प्रत्यक्षात जर तुम्ही आले तर तुम्हाला काहीतरी म्हणजे बाप शपथ खरंच किती म्हणजे असं हे वाटतं की आणखी मोठा असायला पाहिजे असं वाटते, म्हणजे वाटतं. पण हे बघा ना, विचार केला लास्ट टाइम जो पहिला स्टॅच्यू बनवला तो पडला तेव्हा कसं झालं असणार. जे इकडे लोक होते त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर पडला स्टॅच्यू तेव्हा त्यांना कसं वाटलं असेल जेव्हा आपल्याला ही बातमी समजली की महाराजांचा स्टॅच्यू पडला. छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू बाय श्री नरेंद्र मोदी, प्राईम मिनिस्टर, राजकोट फोर्ट, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. मंडे 4 डिसेंबरला म्हणजे हा बांधून पूर्ण झाला, म्हणजे उद्घाटन वगैरे झालं 2023. आता इकडे काय माहिती का, इकडे सर्व बंद झालं आहे. आता काय तर पाऊस पडतो ना, म्हणून आपल्याला तिकडे आता जाता येणार नाही. म्हणजे सिंधुदुर्ग फोर्टमध्ये जर तुम्हाला माझा ब्लॉग सिंधुदुर्ग फोर्टचा ज्याने नसेल बघितला तर जाऊन त्यांनी बघावा. मी जेव्हा आलेलो तेव्हा हा स्टॅच्यू पूर्ण झाला नव्हता, म्हणजे काम चालू होतं पण पूर्णपणे झाला नव्हता स्टॅच्यू बनून. तर हा आहे आपला सिंधुदुर्गचा फोर्ट. हे इकडून असे जेटी जातात, म्हणजे इकडे आहे ही जेटी, इकडून बोटीतून घेऊन असे फिरून घेऊन जातात ते लोक. तर हा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. आज राज्याभिषेक सुद्धा आहे महाराजांचा. आणि रायगडावर जो आज माहोल असेल भाई खतरनाक. इकडे सुद्धा आहे कार्यक्रम, पण तो संध्याकाळी आहे, 7 वाजता काहीतरी आहे. तोपर्यंत आपल्याकडे टाईम नाही एवढं थांबायला, पण बघूया नेक्स्ट टाइम जर झालं पॉसिबल तर येऊया आणि पुन्हा एकदा हे करूया. आणि नेक्स्ट टाइम आपण ट्राय करूया रायगडावर जायचा राज्याभिषेकच्या दिवशी. बघूया कसं काय होतं ते. तर चला आणखी मी फिरतो इकडे, तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपला सिंधुदुर्गचा ब्लॉग जो आहे तो नसेल बघितला तो जाऊन नक्की बघा.
मित्रांनो आता मी चाललोय तिकडे फिरत फिरत चाललोय आता. आणि इकडून व्ह्यू बघा माझ्या पाठीमागून छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि सर्वात भारी व्ह्यू हा कधी दिसतो माहिती आहे? हा जो आहे सनसेट जेव्हा होत येतो ना संध्याकाळी, तेव्हा तेव्हा जो सीन बघायला भेटतो ना भाई, खतरनाक. मी एक व्हिडिओ बघितलेला सनसेट टायमाचा, एक नंबर वाटत होता. पण एवढा टाईम नाही आपलं संध्याकाळपर्यंत थांबायला, म्हणून आता हा व्ह्यू बघून वाटतो की नाही भाई खतरनाक. हो, पूर्णपणे तिकडून सूर्याची किरणे येतात आणि पूर्ण ब्लॅक ब्लॅक दिसतो. शॅडो बघा कसा दिसतो महाराजांचा, शॅडो बघा कसा दिसतो, पूर्ण ब्लॅक ब्लॅक. चला मी जातो तिकडे आणि तुम्हाला दाखवतो समुद्राच्या लाटा किती जोराने आपटतात त्या. मित्रांनो आपण इथे बघा लाटा बघा किती जोराने आपटतात, तरी सुद्धा सिंधुदुर्ग फोर्टला काहीच होत नाही. तिकडून तर भाई खतरनाक एक एक लाटा आपटतात. जर तो माझा लास्ट ब्लॉग बघितला असेल तुम्ही सिंधुदुर्गाचा, त्याच्यात तुम्हाला समजेल. तरी सुद्धा इकडे बघा किती जोराने लाटा आपटतात. आणि आपल्या महाराजांचा स्टॅच्यू किती भव्य दिसतो ना इकडून. जर तुम्ही असं प्रत्यक्षात बघितलं तर तुम्हाला समजेल, कारण की असं हे थोडं एवढं समजून नाही येत व्हिडिओमध्ये. पण प्रत्यक्षात जर तुम्ही बघतील महाराजांचा स्टॅच्यू की काय आहे आणि कोणत्या प्रमाणे त्याने बनवलेला आहे, ज्यांनी कोणी बनवला आहे तो, खरंच असं बघून सुद्धा किती भारी वाटते बघा. तर चला झालं आपला इकडचं आता फिरून वगैरे. आता पुढचा काय प्लॅन आहे तो बघूया. A few moments later. आजची कटकट एवढी दगड टोपल्यात ना पायात भाई खतरनाक. तिकडे जाऊन आलो जस्ट, मस्तपैकी थोड्या वेळ बसलो वगैरे, फोटो वगैरे काढले आणि आलो आता. हा बघा महाराजांच्या सावलीमध्ये आलोय. की महाराजांचा शॅडो पडतो इकडे आणि किती भारी वाटलं. हे आहेत आपले महाराज. हा चला तर जाऊया आपण आता आणि नाश्ता वगैरे करूया. आणि पुढचा कार्यक्रम काय आहे आणि काय नाही हे तुम्हाला कळणार आहे. त्याकरता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आणखी एक ब्लॉग येणार आहे. हा ब्लॉग नाश्ता करणार तेव्हा मी एंड करणार आहे, त्याच्यानंतर दुसरा पार्ट चालू होणार आहे आपला. म्हणून तो ब्लॉगसुद्धा तुम्हाला बघायचा असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. तर चला हा परिसर बघा राजकोटचा. आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. खूप सुंदर मेन सीन. आम्ही रात्री जर आपण थांबलो तर आणखी काहीतरी बघायला आपल्याला भेटेल, पण आपल्याकडे तेवढा टाईम नाही. म्हणून जर झालं पॉसिबल तर नंतर सुद्धा येऊ आपण आणि तेव्हा सुद्धा ब्लॉग बनवूया मित्रांनो, ठीक आहे ना. चला मग मी जातो आता आणि नाश्ता करतो. आणि नेक्स्ट ब्लॉग बघायचा असेल तुम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो चला आपला
राजकोट बघून झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू, महाराष्ट्रातील सर्वात हायेस्ट स्टॅच्यू, 91 फीट काही आहे. तर चला आता मी जातो, नाश्ता करतो आणि नेक्स्ट काय प्लॅन आहे तो सांगतो तुम्हाला. आणि नाश्ता करू तेव्हा हा ब्लॉग एंड आणि तिकडून त्याच्यानंतर न्यू ब्लॉग चालू, आधीच सांगून ठेवतो आहे. त्याकरता जर तो ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. चला आता मी जातो इकडून आणि नाश्त्याची सोय करतो. भाई घोडे वगैरे पण आहे तिथे, ठीक आहे. कोणाला पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी. चला मित्रांनो, मी एक सांगू का तुम्हाला, अभी मजा आएगा ना भिड़ो. कोकणात आल्यावर पाणी कोण पितं भाई? फक्त आणि फक्त कोकम सरबत. वाव, एक नंबर. Oh my God! Wow! फक्त 10 रुपये. पाण्याची बॉटल पण 10 रुपये. पण भाई कोकमची टेस्ट ही वेगळीच आहे कोकणात आल्यावर पिल्यावर. मुंबईला पितो ते वेगळं, पण कोकणातलं कोकम सरबत पिल्यावर वाव. अजून किती दिवस चालणार आहे भाई? ब्लॉगची एंडिंगच केली नाही का? तर जसं मी मेन रोडवर आलो तशी जे आपल्याला नेक्स्ट लोकेशनला जायचं होतं ना, तिकडची बस येऊन आपल्या समोर उभी राहिली. मग काय, पकडली ती बस आणि निघून गेलो मी दुसऱ्या लोकेशनला. तर मग तो ब्लॉग बघायचा असेल तुम्हाला तर सर्वात पहिले लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारा ब्लॉग हा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे मित्रांनो. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.